ऐकूया सरोज नेने लिखित मनबोली ह्या काव्यसंग्रहातील 2 कविता. फिनिक्स पुन्हा जागा होतो. काळजी करणारं, काळजी घेणारं जेव्हा कुणी लागतं तेव्हा धडधडणारं काळीज मोकळा श्वास घेतं. थरथरणारे हात थांबतात. पावलात येते ताकद अन आत्मविश्वास मनात. किती काळ निघून जातो तरी उगवता सूर्य दारी येतो. कवडसे पकडताना बाल्य पुन्हा रांगू लागतं. अक्षर पाटीवर गिरवू लागतात. त्याच्याशी घट्ट मैत्र जमतो. कशासाठी जगायचं हा प्रश्नच निघून जातो. मनातल्या कोपऱ्यात फिनिक्स पुन्हा जागा होतो. हो, मनातल्या कोपऱ्यात फिनिक्स पुन्हा जागा होतो. दुसऱ्या कवितेचं नाव आहे भैरवी. वस्त्रांचे विटून गेले, वस्त्राचे विटून गेले, कशास टाके घालू. काठावरची राखू मैना, निरखुनी का मी पाहू. वस्त्राचे विटून गेले, कशास टाके घालू. काठावरची राघू मैना, निरखुनी का मी पाहू. पायामध्ये घुंगुरवाळे, पायामध्ये घुंगुरवाळे, निर्झराची संगीत सोबत. शुष्क झाले आता सारे, थेंब पावसाचे का झेलू. आटून गेली जीवन सरिता, आटून गेली जीवन सरिता, खळखळ आता नाही राहिली. पाय टाकुनी काठावरती, तो कशाला काळ आठवू. सोडून आले दूर किनारा, भरला गाव धुसर झाला. सोडून आले दूर किनारा, भरला गाव धुसर झाला. बांधावरच्या गप्पा गोष्टी, ओठावरती मूक जाहल्या. होते कधीतरी आता नाही, होते कधीतरी आता नाही, हिशोब त्याचा कशास मांडू. नावेमध्ये बैसले एकटी, साहिलास साधका घालू. भूपाळीचे मंगल स्वरन, यमन राग रंगुनी गाईला. भूपाळीचे मंगल स्वरन, यमन राग रंगुनी गाईला. भैरवीच्या रागात रंगला, सावळा शेवटी जवळी आला. भैरवीच्या रागात रंगला, सावळा शेवटी जवळी आला.